Kumar
पार घुमाई तो पार घुमाई तो पार घुमाई राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा सुख झाले हो साज रूप पाहता लोचनी सुख झाले हो साज तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर
देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी हरे राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि 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 जय राम मनोनी शरण जावे मनोनिया शरण जावी मनोनिया शरण जावे मनोनिया शरण जावी सर्व भावे देवासी 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 उतरिल पार उतरिल पार उतरिल करुणा बहु आहे करुणा बहु आहे करुणा बहु आहे करुणा नाम जा अनंत हे 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 नाम जा अवतारिला पार अवतारिला पार अवतारिला अवतारिला पार शरण देसा शरण देसा भवदुष्करण देसा भवदुष्करण देसा भवदुष्करण देसा भवदुष्करण देसा तुका म्हणे साक्षी आले म्हणे साक्षी आले म्हणे साक्षी आले म्हणे साक्षी आले गेले प्रगट तरी गेले प्रगट गेले प्रगट तरी गेले प्रगट तरी गेले प्रगट तरी गेले प्रगट तो हा उतारिल पार तो हा उतारिल पार तो हा उतारिल पार तो हा उतारिल पार
बार घुमाई हो बार घुमाई हो बार सर्वांनी टाळी वाजवून भजन करा टाळी विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 सर्व भावी देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले ते म्या केले प्रगट किंवा तरीच केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठल प्रस्तुत प्राप्त आज आपल्या या बेलवडे गावामध्ये सालाबाद प्रमाणे सुरू असलेला भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16वा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा परमभाग्यानं मज पामरासी प्राप्त झालेली आहे। सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु असणारी शांत संत श्रीमंत श्री तुकोबरा यांचा चारचरणाचा अभंग आहे। महाराज काय सांगतात या अभंगामध्ये, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावानं देवाला शरण जायचं। का जायचं शरण याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये सांगितले। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तो भगवान परमात्मा हा जो भवदुस्तर नदी आहे, हा जो संसार सागर आहे, याच्यातून तारून नेण्याचं सामर्थ्य त्या भगवान परमात्म्याकडे आहे। आणि म्हणून तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, नुसता संसार सागर तो भगवान परमात्मा तारून नेत नाही, तर तो कसा आहे या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात। बहु आहे करुणावंत, बहु या शब्दाला प्रमाण नाही आणि अल्प या शब्दाला सुद्धा प्रमाण नाही। जसं एखादा आपण वस्तू जड वस्तू असेल तर ती आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो, द्रव्य पदार्थ असला तर लिटर मध्ये मोजतो, तसं बहु आणि अल्प प्रमाणच नाही। बहु म्हणजे बहु, अल्प म्हणजे अल्प। बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, भगवान परमात्म्याला अनंत नाव आहेत, अनंत वेशे अनंत रूपे देखील आम्ही त्या कैशी बापर कुमा देवीवरू पुन बांधलेली कैशी, असा असणारा भगवान परमात्मा। आणि या भगवान परमात्म्याची मला साक्षी आली म्हणजे प्रचिती आली। तुकोबराय सांगतात
तुका म्हणे साक्षी आले तेम्या केले प्रगट किंवा पाठभेदानं तरीच केले प्रगट असा हा अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अखिल महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाला प्रथम नमन करू आणि सेवेला सुरुवात करू. पांडुरंग करू प्रथम नमन, 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 दुसरे चरण सतातिया, दुसरे चरण सतातिया, दुसरे चरण सतातिया, दुसरे चरण सतातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. आत्मरूप गणेशू केले स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. माणसाचं जीवन हे एखाद्या पर्वतातून उगम पावणाऱ्या नदीसारखं आहे. पर्वतातून उगम पावणारी नदी जशी वाहत 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 जाऊन समुद्राला मिळते, नदी पर्वतातून उगम पावून वाहत 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 जाऊन वेलवड्याच्या वड्याला मिळते. कुठं मिळते? समुद्राला मिळते. वा, ती जात असताना दोन्ही तटांना स्पर्श करत जाते. तसं जीव जन्माला आल्यापासून मरेतोपर्यंत मधलं जे अंतर आहे त्याचं नाव जीवनगंगा आहे. आणि ही जीवनगंगा पार होत असताना जीवनगंगेला सुद्धा 2 तट आहेत. त्या तटांची नाव आहेत सुख आणि दुःख. मग या जीवनगंगेमध्ये प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. डबक्यातल्या किड्यापासून ब्रह्मदेवापर्यंत कुठल्याही जीवाला असं वाटत नाही की मला दुःख व्हावं. आणि मृत्यू लोकांमध्ये तर सुखच हवंय महाराज, दुःख कोणालाही नको आहे. ज्ञानोबरायांची गोड ओवी आहे महाराज. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या श्रवणी, का सुख निद्रांतरुणी इंगळाच्या. किंवा हागा रोग काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परिभोगी जे बळी अदृष्ट जेने. अदृष्ट म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे जे पाहिजे आहे ते कधीच मिळत नाही, आणि जे नको आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही, याचं नाव प्रारब्ध. असं कोणाला वाटतं का दुःख व्हावं? मला दुःख व्हावं असं वाटतं? कुठल्याही जीवाला वाटत नाही मला दुःख व्हावं. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी जीवे भावे, ऐसे कोणी जीवे भावे, ऐसे कोणी जीवे भावे. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे दिवे, ऐसे कोणी जीवे भावे.
दत्तात्रयांचं प्रमाण आहे महाराज. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. दुःख नको आहे पण ते न मागता मिळतं. सुख मात्र प्रत्येकाला पाहिजे, दुःख कुणालाही नको आहे. असं कुणाला वाटतं का हो मला मुळव्याध व्हावा, म्हणजे मला नव्हे, असं वाटतं का? नाही वाटत. आमच्या घरी चोरी व्हावी असं वाटतं का? नाही. किंवा ठरलेलं लग्न मोडावं असं वाटतं का? नाही. दुःखाचा लवलेश सुद्धा जीवाला नको आहे महाराज, पण सुख मात्र प्रत्येकाला पाहिजे. या जीवाला सुखाची अपेक्षा आहे. मग या जीवानं कुणाला तरी शरण गेल्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होणार नाही. मग शरण नेमकं कुणाला जायचं महाराज? ऐका, इकडे पाठीमागं बोलू नका. जीवानं जीवाला शरण जावं का? एक जीव दुसऱ्या जीवाचं पूर्णत्व करू शकत नाही, कारण जीव हा असतानाच अपूर्णत्व अवस्थेमध्ये आहे. तो भोग भोगण्यासाठी आलेला आहे, जीवाला पूर्णत्व प्राप्त नाही. उदाहरणादाखल एका भिकाऱ्यानं दुसऱ्या भिकाऱ्याला भीक मागितली, किती भीक मिळेल? त्याचंही ताट रिकामं, याचंही ताट रिकामं. म्हणजे जीवानं जीवाला शरण जाऊन उपयोग नाही. मी आमच्या महाराजांना म्हटलं, महाराज माझी बायका पोर अशी आहेत, माझी जनावर अशी आहेत, माझी शेतीवाडी अशी आहे. महाराज म्हणणार, महाराज तुम्ही तसं आम्ही भट तसं स्वामी. जीवानं जीवाला शरण जाऊन उपयोग नाही, जीव जीवाचं पूर्णत्व करू शकत. मग जीवानं जडाला शरण जावं का? जड म्हणजे विषय. विषय 5 प्रकारचे आहेत: शब्द, स्पर्श, गंध, रूप आणि रस. किती प्रकारचे आहेत? 5 प्रकारचे आहेत: शब्द, स्पर्श, गंध, रूप आणि रस. जीव या जडाला शरण जाऊन जीवाला सुख प्राप्त होत नाही. जीवाना एकतर संतांना शरण जायला पाहिजे. संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा. त्याचा शेवट आहे महाराज. ऐशा शंता शरण जावे, जनी म्हणे तया द्यावे. किंवा आजच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. देवालाच का शरण जायचं महाराज? त्याचंही कारण आहे. शरण त्याला जावं, शरणागताला शरणागती देण्यासाठी तो समर्थ असला पाहिजे. आणि स्वतः भगवान परमात्मा सांगतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीचे एकूम. शरणागताला शरण येण्यासाठी एक भगवान परमात्मा समर्थ आहे. मग त्या भगवान परमात्म्याचं सामर्थ्य काय आहे? पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलंडावी. पृथ्वी व्हावी भूते ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जे जगाते चाले. तुझिया सत्यने वेदासी बोलने, तुझिया सत्यने वेदासी बोलने, तुझिया वेदासी सूर्यासी साराने तुझिया बळे, यासी तालाने तुझिया बळे, सूर्यासी तालाने तुझिया बळे, यासी तालाने तुझिया बळे. समर्था ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्था, ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्था, ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्था, ब्रह्मांडाचा धनी. महाराजांच्यासाठी एकदा खरंच टाळ्या. हे तर नवीन नाही महाराज, कारण हे असं ऐकायला मिळत नाही. आता सगळ्या पिक्चरच्या चाली आहेत महाराज.
त्याच्याविषयी आपण नंतर बोलू, आपल्याला वेळ कमी. तुझ्या सत्य वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. किंवा वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटी. झाडाचं पानही ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही अशा भगवान परमात्म्याला शरण जायचं आहे महाराज. तू भगवान परमात्मा कसा आहे महाराज, त्याला शरण का जायचं? दुसरं एक प्रमाण तुकोबरायांचं आहे, साधा वया भक्तिकाज नाही लाज धरीत ऐसी यासी शरण जावे. तुकोबराय सांग त्याला शरण जायला सांग. अभंगाची सुरुवात आहे महाराज, मनोनी शरण जावी. मनोनी हा अनुभवजन्य शब्द आहे किंवा वाक्य जोडण्यासाठी म्हणून हा शब्द वापरतात. आणि वारकरी संप्रदायामध्ये म्हणून या शब्दाला फार मोठं वजन आहे, किंमत आहे. एकानं विचारलं म्हणजे तुम्ही गाडी हळू चालवतात, ते म्हटलं मी परवा गाडीवरून पडलो होतो म्हणून. अनुभव व्यक्त करण्यासाठी म्हणून. मला वाटतं एक उदाहरण पुष्कळ. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरायांची एक ओवी आहे पहिल्याच अध्यायामध्ये. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषित. म्हणून जाणत्यानं गुरूंची सेवा केली पाहिजे असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. मग याच्या अगोदर ज्ञानोबराय आपला अनुभव व्यक्त करतात. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्यांजन भेटे त्यावेळी दृष्टी सिफाटा फुटे मग वास पाहिजे ते तर प्रकटे महानिधी का चिंतामणी आली या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसामी पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. सद्गुरूंच्या कृपेमुळे हा संसार सागर तारून जायचं सामर्थ्य मला प्राप्त झालं. पूर्वीच्या काळामध्ये डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर एखाद्याची मै चुकली तर कळायचं बघा. हा मस कुठे गेली उपाळ्यात सापडल अशी पूर्वीची लोक सांगायची. तसं डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर सद्गुरूंनी माझ्या डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन घातल्यामुळं परमात्मा रूपी महाधन मला सापडलेला आहे. का चिंतामणी आली या हाती. सद्गुरू रूपी चिंतामणी हातामध्ये. मग कशाची कमी आहे का? नाही. म्हणून हे अनुभव व्यक्त करण्यासाठी म्हणून जाणत्यानं गुरूंची सेवा करू म्हणून सांगितलं. समाजामध्ये 4 वर्ग आहेत. पहिला आहे पामर, त्याला आपण पापी म्हणतो. दुसरा आहे विषयी म्हणजे तुम्ही आम्ही, कळते पण वळत नाही. तिसरा आहे जिज्ञासू, जाणून घ्यायची वृत्ती आहे, त्याच्यासाठी हा उपदेश आहे, त्याच्यासाठी ओवी आहे. चौथा वर्ग आहे तो ज्ञानी आहे. आता तुम्ही म्हणणार ज्ञानासाठी नाही का? 12वीची परीक्षा बोर्डाचा पेपर झाल्यानंतर पुन्हा 12वी तुम्ही कोण बसेल का? 12वीचा बोर्डाचा पेपर झाला म्हणजे ज्ञानानं भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे म्हणून तो ज्ञानी आहे. आणि देवालाही ज्ञानी भक्त आवडतो. म्हणून आपुल्या हिताचे नि लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानी या एकू. देवाला ज्ञानी भक्त आवडतो म्हणून ज्ञानी भक्ताला पुन्हा देव जाणून घ्यायची गरज नाही. मग जिज्ञासूसाठी जाणत्यासाठी ओवी आहे मला. संत महात्म्यांची वचनं ही अनुभवजन्य अनुभव सिद्ध आहेत आणि मग जगाला उपदेश आहे म्हणत. अगोदर करता अनुभवे आले अंगा ते या जगात तसे हे या जगात तसे ते या जगात तसे आले अंगा हे जगात तसे हे या जगात ते या जगात देत असू. संत महात्म्यांचा हा स्थायी स्वभाव, जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन. संतांचा स्थायी भाव आहे. त्याच्याही पुढे जाऊन थोडंसं खाली येऊन सांगतो मला. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा बुडवला महाराज पाण्यामध्ये, इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा बुडवला. कुणी बुडवला आम्हाला काही माहित नाही. कुणी बुडवला हो? कुणी बुडवला? पाठीमाग गाथा कुणी बुडवला? गाथा तर आम्हीच बुडवायला लागलो. अवघड आहे. रामेश्वर भट्टांनी गाथा बुडवला महाराज.
13 दिवस अनुष्ठान केलं. जळी दगडा सहित वया तारी येल्या जैस्या लाया. ज्यावेळेला कळालं महाराज तुकोबरायाने भगवान परमात्मा दोन नाही, तुका विष्णू नो हे दुजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. द्विज म्हणजे ब्राह्मण. जोपर्यंत कळालं नव्हतं तोपर्यंत तुकोबरायांना त्रास आणि त्रासच दिला. पण ज्यावेळेला समजलं त्यावेळेला महाराज तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणोनी म्हणोनी त्यावेळेला म्हणोनी रामेश्वर चरणी मस्तक ठेवले. उगाच ठेवलं नाही, अगोदर अनुभव घेतला आणि मग म्हणून. ते संत महात्मे आम्हाला अनुभवानं सांगतात. संसाराला येणं वाईट आहे का चांगलं आहे? हो, संसाराला येणं चांगलं का वाईट? आहा कटकटा ये उकटे ये मृत्यूलोकीचे उपराटे येत अर्जुना जरी अवचटे जन्मला सितो. बरं आलेलाच आज संसाराला तर काय करा तरी झडझडोनी वाहिला ये भक्तीची ये वाटेला जरी पावसी अव्यंग निजधाम माझे. तातडीनं भक्तीच्या मार्गाला लागलं पाहिजे. तुकोबराय सांगतात आलिया संसारा उठावे गगरा. 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 शरण जाऊ तेरा पांडुरंगा. शरण जाऊ तेरा पांडुरंगा. शरण जाऊ तेरा पांडुरंगा. शरण जाऊ तेरा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे देह हे काळाचे धन कुबेराचे. 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 आलिया संसारा उठावे ग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता. तेथे मनुष्याची सत्ता काय आहे. देह हे काळाचा आहे. मग तुकोबराय सांगतात संसाराला आलेलाच आहात तर आलिया संसार उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. शरण जा उदारा पांडुरंगा. देवाला उपाधी लावलेली आहे महाराज. कुणी लावलेली आहे? तुकोबरायांनी लावली. त्या भगवान परमात्म्याला शरण जायला सांगताना पांडुरंगाच्या अगोदर उपाधी लावलेली आहे. काय उपाधी आहे? हो, शरण जा उदारा पांडुरंगा. आता उदार कुणाला म्हणायचो? उदार देणाऱ्याला आणि उदार घेणाऱ्याला उदार म्हणायचं का? नाही महाराज. या जगतामध्ये फक्त उदार दोघच आहेत महाराज. नंबर 1 संत महात्मे आणि नंबर 2 देव आहे. देव असताना सुद्धा 2 नंबरला आहे. का 2 नंबरला आहे? हो, भगवान परमात्मा देतो महाराज. उदार आहे पण घेतल्याशिवाय देत नाही. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. पहिल्यांदा घेतो. सुदाम्या ब्राह्मणाकडं पुरचुंडीवर पोहे घेतले. द्रौपदीकडनं बोट बांधायला चिंदी घेतली आणि मग सुदाम्या ब्राह्मणाला गाव सोन्याचा करून दिला. द्रौपदीला वस्त्रहरणाच्या वेळेला वस्त्र पुरवली.
पण संत महात्मे तसे नाहीत महाराज. घातला दुकान संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत उदार उदार देती आली आची दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. देवापेक्षा उदार आहेत संत महात्मे, देवापेक्षा उदार आहेत. घातला दुकान देती आलिया सिदान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. एका जनार्दनी मांडले दुकान. देतो मोला विना सर्व. देतो मोला विना सर्व वस्तू. धनी मांडले दुकान. देतो मोला विना सर्व वस्तू. देतो मोला विना सर्व एका जनार्दनी मांडलेली दुकान. संत उदार आहेत महाराज, देवापेक्षा उदार आहेत. तुम्ही आम्ही दानशूर होऊ शकतो पण उदार होऊ शकत नाही. बेलवडे गावचा सप्ताह आहे. सप्त्याच्या पहिल्या दिवशी 100 रुपये वर्गणी दिली. 7 दिवस सकाळ संध्याकाळ संत पंगतीचा लाभ घेतला. आणि काल्याच्या दिवशी आमचे महेश महाराज आणि आमचे सूर्यवंशी महाराज यांना हिशोब मागितला. तो नाही पटला म्हणून ते पण 100 परत घेतले. आम्ही दानशूर. उदार होऊ शकत नाही. मग ते संत महात्मे आम्हाला अनुभवानं सांगतात. काय सांगतात? म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. आणि त्या भगवान पांडुरंगाला उदारा ही पदवी तुकोबरायांनी लावली. आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. तुम्ही आम्ही दानशूर होऊ शकतो, उदार होऊ शकत नाही. आता देवाला उदारा ही पदवी तुकोबरायांनी लावलेली आहे. म्हणजे त्याच्या पाठीमागं काहीतरी गम्य. का लावली असेल पदवी? भगवान परमात्म्यानं आपल्यावरती 4 उपकार केलेले आहेत महाराज. किती उपकार केलेत? 4 उपकार केलेले. पहिला उपकार केलेला आहे, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. दुसरा उपकार, देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा. तिसरा उपकार, दिले इंद्रिय हात पाय काना. दिले इंद्रिय हात पाय काना. डोळे मुख बोलाया वचन. डोळे मुख बोलाया वचन. जैन तू जोडसी नारायण. जैन तू जोडसी नारायण. नाश जीवपण भवरोग. नाश जीवपण भवरोग. इंद्रिय हात पाय काना. इंद्रिय हात पाय काना. दिले इंद्रिय हात पाय काना. दिले इंद्रिय हात पाय काना. दिली इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण. नाशे जीवपण भवरो. हे 3 उपकार महत्वाचे आहेत. आणि 4था उपकार जर काय केला असेल तर आत्ताच्या श्वासा अखेरपर्यंत भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. मला हे मी सांगत नाही. बरे झाले झाले आजीवरी. बरे झाले आजीवरी. नाही पडिलो मृत्यूचे आहारी. नाही पडिलो मृत्यूचे आहारी. आलो एकवारी वाचले. आलो एकवारी. उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिलाया काळे आवाज. दिलाया काळे आवाज. दिलाया काळे आवाज. दिलाया आवाज. खरं सांगू महाराज, आज फडावर कीर्तन केलंय वाटायला लागलं. खरोखर
असा पाठ आणि अशा चाली असल्या म्हणजे रात्रभर कीर्तन करावं. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो येथवरी, आता उरले ते हरी तुम्हा समर्थ, दिला या काळे अवकाश, नाही पावलो आयुष्यनाश. देवानं तुम्हा मला जिवंत ठेवलेलं आहे. हे महत्वाचे 4 उपकार देवाचे. म्हणून तुकोबर आहे त्या भगवान परमात्म्याला उदारा म्हणलेले आहेत महाराज. मग ते तुकोबर आहे अनुभवानं सांगतात. म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी. संत महात्मे अनुभवजन्य भक्ती करतात. अगोदर करतात आणि मग सांगतात. भक्ती केली महाराज. कशी केली भक्ती? आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलोय संग सुखयाची. तैसे संत जागे, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी. तैसे संत जागी, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी. संत महात्मे अगोदर करतात. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. अगोदर करतात आणि मग जगाला सांगतात. मार्ग दावूनी गेले आधी, दयानिधी संतती, येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. निळोबरायांचं प्रमाण. अगोदर करतात आणि मग सांगतात. संतांनी भक्ती केली महाराज. भक्तीचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. नवविधा भक्ती आहे ती वेगळी. श्रवणम कीर्तनम अर्चनम दास्यम सख्यम विष्णुपाद सेवनम आत्मनिवेदनम. नवविधा भक्ती वेगळी. पण मुख्यत्वे 2 प्रकारे. एक सकाम भक्ती आहे आणि दुसरी निष्काम भक्ती आहे. सकाम भक्ती या नाम फलाची अपेक्षा धरून केलेली भक्ती, तिला सकाम भक्ती म्हणावं. आणि निष्काम भक्ती जी आहे ती फलाची अपेक्षा न धरता केलेली भक्ती, तिला निष्काम भक्ती म्हणावं. संत महात्म्यांनी निष्काम भक्ती केलेली आहे. मुंगी आणि राव आम्हा सारकाची ठाव, या पद्धतीने त्यांनी भक्ती केलेली आहे. किंवा यारे यारे लहान थोर, सगळ्यांना अधिकार देऊन भक्ती केलेली आहे महाराज. तुम्ही आम्ही खेळीमेळी, अशी भक्ती केलेली आहे महाराज. मग अगोदर केलेलं आहे आणि मग सांगितलेलं आहे. अगोदर करावं आणि मग सांगावं, त्यावेळेला अधिकार प्राप्त होतो. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळवाले. अगोदर करावं का सांगावं? इकडं बोलत चला, तुला कशाला आणलाय म्हणून. अगोदर करावं का सांगावं? सांगणाऱ्यांची संख्या महाराज भरपूर आहे. इथं सोनहिरा कारखान्यात 2 जण मित्र होते कामाला. एकानं विचारलं, म्हणजे लग्न होऊन 3 वर्ष झाली तुला, लग्न झाल्यावर लोकांची तब्येत सुधारते, तू वाळायलाच लागलायस, काय भानगड आहे? ते म्हणलं काय करायचं, बायकोच तसली भेटली. तांब्या घाव, ताट घाव, वाटी घाव, रोज झोपीच करत्या म्हण. भांडणाशिवाय नाव नाही. 3 वर्ष झाली, वैताग आलाय. ते म्हणलं एक युक्ती सांगू? ते म्हणले नको सांगू. सगळ्या युक्त्या करून थांबलो म्हणला, पण काय उपयोग झाला नाही. अरे मी सांगतोय म्हणून तर कर. ते म्हणले तू केलीस का? मी ऐकलंय म्हणलं, मी केलेलं नाही. अगोदर करावं का सांगावं? हां सांग म्हणला. कामावून सुट्टी झाली की घराकडे जायचं, गाडी दारात लावायची, टेबलावर डबा नेऊन ठेवायचा, शांतपणे खुर्चीवरती बसायचं. तिनं पाण्याचा तांब्या हातात आणून दिला तर ठीक, नसेल तर आपलं आपण उठायचं, पाण्याचा तांब्या घ्यायचा आणि बसायचं. म्हणून अर्धा तास, पाऊण तास, 1 तास झाल्यानंतर स्वयंपाक झाल्यावर जेवायला बोलवतात. जेवायला जाऊन ताटावरती बसायचं. ताटामध्ये 2-3 भाज्या असतात. एक पातळ भाजी असते, एक सुकी भाजी असते. 4 घास खायचे. 3ऱ्या-4थ्या घासाला म्हणायचं वा वा काय छान भाजी केलीस. काय म्हणायचं? वा वा काय छान भाजी केलीस. कुठनं तुझ्या हाताला देवानं चव दिली, तू मला असली मिळालीस. 3 वर्षात असली भाजी खाल्ली नाही. तो म्हणला असं बोललं तर आमची जात ताट तोंडावर फेकून मारल. करून तर बघ. तो म्हणला आजच. कामावून सुटला, दारामध्ये गाडी लावली, टेबलावरती डबा नेऊन ठेवला, खुर्चीवरती जाऊन बसला, पाणी पिला. आणि महिला मंडळीने एक खोड असते बघा, जेवायचं वेळ झाली की पोराच्या नावानं बोलायचं. अरे पप्या गिळायचं आहे का नाही असं म्हटल्यावर उठून ते नादाला असला. हातपाय धुतले, आपलं बसला जेवायला. ताटावरती बसला, मनातल्या मनात विचार सुरू आहे.
जोडीदारांना सांगावं बोलावं का कसं करावं? बरं बोललो तर पचनी पडेल का? विचार सुरू आहे. काय होईल ते होईल म्हणला. 3 वर्षात एक भांडण चुकलं नाही, त्याच्यात एक भर पडेल म्हणला. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय केला महाराज, काय होईल ते होईल म्हणला. 3 घास खाल्ले आणि 4थ्या घासाला म्हणला, वा वा काय छान भाजी केलीस, कुठनं तुझ्या देवाला हातानं चव दिली आणि तू मला असली मिळालीस. 3 वर्षात असली भाजी खाल्ली नाही. ती तिथंच चुलीपाशी असा खोचा खाऊन उभा राहिली. नव जातीव गेलास म्हणली. 3 वर्ष झालं भाजी करत्या, तुझ्या जिभीला काटा मोडला नाही. आणि आज शेजारणीकडं भाजी आणल्यावर मग म्हणतोस वा वा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगोदर करावं आणि मग सांगावं महाराज. संत महात्मे अगोदर करतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आमच्या नातरायांचं उदाहरण आहे महाराज. त्यांच्या घरी एक बालक येत होतं. त्याची माता त्याला घेऊन येत, आई त्याची घेऊन येत होती आणि ते गुळ खायचं. नातरायांनी 8 दिवस त्याला उद्या ये उद्या ये उद्या ये असं सांगितलं. का सांगितलं? अगोदर स्वतः गुळ बंद केला आणि मग त्याला उपदेश केला. संत महात्म्यांचं नेमकं हेच गम्य आहे. अगोदर करतात आणि मग उपदेश देतात. उपदेशाचा अधिकार त्यांना आहे महाराज, हे महत्वाचं. आणि ते संत महात्मे आम्हाला अधिकारानं सांगतात. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला शरण जायला सांगतात. आता देवालाच का शरण जायचं त्याची काही कारण आहेत महाराज. पहिलं कारण आहे, देवाला शरण का जायचं? जीव हा नदी स्वरूप आहे आणि भगवान परमात्मा हा समुद्र स्वरूप आहे. मग नदीनं समुद्राला शरण गेलं पाहिजे, बरोबर? जीव हा नदी स्वरूप आहे, भगवान परमात्मा दयेचा सागर आहे, कृपेचा सागर आहे. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायणी दया सिंधू, किंवा धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी. देव दयेचा आणि कृपेचा सागर आहे, त्याला या नदीरूपी जीवानं शरण गेलं पाहिजे, तिथं पूर्णत्व आहे. लेकरानं आईला शरण गेलं पाहिजे, तिथं त्याचं पूर्णत्व आहे. लेकुराचे हितवा हे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, तिथं त्याचं पूर्णत्व आहे. माशानं पाण्याला शरण गेलं पाहिजे. मासा हा पाण्याशिवाय राहू शकत नाही. जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. का बेलवड्यात असा एखादा मासा आहे हो? थंडीच्या दिवसामध्ये सकाळी 2 तास विहिरीच्या काठाला येऊन बसतो, 2 तास ऊन खातून पुन्हा पाण्यात जातो, असा आहे का? नाही. मासा हा पाण्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. दुसरं कारण आहे, मी मगाशी सांगितलं, डबक्यातल्या किड्यापासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीवाला जशी सुखाची अपेक्षा आहे, तसं एका भगवान परमात्म्याशिवाय हा संसार सागर तारून नेण्याचं सामर्थ्य दुसरं कुणाकडेही नाही. मला करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार अनुलंगवे सामर्थ्य. शरण शरण नारायणा, शरण शब्द लक्षात ठेवावा. म्हणून शरण जावी सर्व भावे देवासी. देवाला हा संसार सागर तारून नेण्याचं सामर्थ्य त्या भगवान परमात्म्याकडे आहे. रामायणामध्ये चला, सेतू बांधला समुद्रावरती, त्या दगडावरती काय लिहिलं? भगवान परमात्म्याचं नाव लिहिलं. काय लिहिलं? मोठ्यानं बोला. काय लिहिलं? मोठ्यानं बोला. काय लिहिलं? हा, त्या निमित्तानंतर 4 वेळा राम म्हणला तुम्ही. ते दगडासारखे दगड जे हलत नाहीत, चालत नाहीत, बोलत नाहीत, खात नाहीत, पित नाहीत, ते दगडासारखे दगड तरले त्या काळामध्ये. मग या कलियुगामध्ये हलणारे, बोलणारे, जेवणारे, खाणारे, पिणारे ते दगड तरणार नाहीत का? मी पदरचं सांगत नाही महाराज, याला प्रमाण आहे. तुम्ही म्हणणार रामायणामध्ये कुठं तारले? तुकोबाई सांगतात, मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमतीहीन, तो अल्पमतीहीन. कायवर तुमचे कायवर तुमचे गुण, कायवर तुमचे तारिले पाषाण, उदकी तारिले पाषाण, उदकी तारिले पाषाण, उदकी तारिले पाषाण. महिमान नामाचे, मान नामाचे, हे महिमान नामाचे, हे महिमान नामाचे, नामाचे
तुमचे गुण उदकी तारिले पाशान हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले माझे कंटीरा हो भले कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. त्या दगडावरती भगवान परमात्म्याचं नाव लिहून जर दगड तरत असतील तर तुमच्या माझ्यासारखे दगड तरणार नाहीत का? त्याला दुसरा पुरावा आहे महाराज. तरले तर तिला हा भरवसा नामधारकाचा ठसा म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव आहे महाराज. म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी. दुसरं कारण आहे महाराज. तिसरं कारण आहे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. सगळ्यांनी निष्कर्ष काढला महाराज. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची काढिला. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे किंवा संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले. एक भगवान परमात्म्याचं नाव तारक आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. 3 कारण झाली मला. 4थं कारण आहे तुम्ही देवाला प्रेमभावनेनं शरण जावा अथवा द्वेष भावनेनं शरण जावा. भगवान परमात्मा तुम्हाला आपलंसं केल्याशिवाय राहत. प्रेमानं शरण आलेले सुदामा ब्राह्मण गाव सोन्याचा करून दिला. बोला मावशी बोला बोला. आम्ही गुरुवच आहे रोजच आहे तुमच्या गावात पीठ मागाय. बोला तुमची गाठ पडत नाही. बोला आम्ही थांबतो. आपण थांबूया जरा 5 मिनिट. हो तुमचं होऊ दे पुन्हा बोलतो आम्ही. झालं तर म्हणा की. मी काय सांगत होतो. हा कीर्तन शाबास. तुम्ही देवाला प्रेमभावनेनं शरण जावा अथवा द्वेष भावनेनं शरण जावा. सुदामा ब्राह्मणाकडनं पुरचुंडीवर पोहे घेतले त्याला गाव सोन्याचा करून दिला. द्रौपदीनं आर्ततेनं हाक मारली कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ कास कया लावलास दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. नको केले पाहू पाप पुण्य. त्याच्या उलट पक्षी द्वेषानं शरण गेलेले शिशुपाल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये एका हातामध्ये बासरी आहे आणि एका हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. त्याचं नाव श्रीकृष्ण परमात्मा आहे. किती गंमत आहे बघा महाराज. भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा परिपूर्ण अवतार आहे महाराज. भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार अपूर्ण अवतार आहे. कारण भगवान प्रभू रामचंद्रांना ऐश्वर्य भोगता आलेलं नाही. सगळ्यांची देणी देऊन ऐश्वर्य भोगणारा बाबा आहे महाराज. त्या शिशुपालानं 100 शिव्या देतोपर्यंत शांत राहिले महाराज. तेवढी सहनशक्ती भगवान परमात्म्याकडे सामान्य गोष्ट नाही महाराज. आणि मग 100वी झाल्यानंतर सुदर्शनाला आज्ञा केली. मस्तक छेदून गेलं. हे झालं शिशुपालाचं. मारावया आली पुतना राक्षसी सायुज्यता मुक्ती दिली तिसी. पुतनेला सायुज्यता नावाची मुक्ती दिली. मुक्तीचे प्रकार किती हो. मुक्तीचे प्रकार किती. ए बाळे कितवीला आहेस. हरिपाठ पाठ आहे का वाचताय का. हा छान चांगली गोष्ट आहे. हरिपाठातला पहिलाचा अभंग आहे महाराज. कुठला अभंग आहे. वा. देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. तेने मुक्ती चारी साधी येल्या. 4 मुक्ती आहेत महाराज. पहिली मुक्ती आहे सलोकता, दुसरी आहे समीपता, तिसरी आहे स्वरूपता आणि चौथी आहे सायुज्यता. यांचा दोष नाही. ती बाळ चांगलीच आहे. तिने उत्तर दिलं अभंग म्हणले महाराज ते चांगलंच आहे. महाराज लोकांनाच आता हरिपाठ पाठ नाही बोंब आहे. ज्याला हरिपाठ पाठ नाही ते नाही कीर्तन करायचं. जाऊ द्या तो विषय आपला नाही. मुक्ती 4 प्रकारची आहेत. पहिली मुक्ती आहे सलोकता. सलोकता या नाम स्वर्ग प्राप्ती पूर्णत्वाची आहे का हो. ज्यावेळेला तुमची पुण्याचा साठा संपला जातो त्यावेळेला पुन्हा माघारी यावं लागतं. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती किंवा मग तो पुण्याची पावठी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. सलोकता. समीपता जय विजय देवाच्या जवळ आहे. देव कळला का हो नाही. स्वरूपता देवासारखं असणं महत्वाचं का दिसणं महत्वाचं. असावं का दिसावं. असायला चांगला असावं का दिसायला चांगला असावं. परमार्थात अवस्था महत्वाची का व्यवस्था महत्वाची.
व्यवस्था वाव. महाराज घरी आहेत तोपर्यंतच फोन करते, आम्हाला ते शिराभात चालत नाही, भाकरी नाहीतर चपाती पाहिजे. महाराज लोक फोन करतात, मीही त्यातच. जागरणामुळे ते सण होत नाही. परमार्थामध्ये अवस्था महत्वाची आहे महाराज, व्यवस्थेला नाही महत्वाची. व्यवस्था ही सामान्य वर्गासाठी, परमार्थामध्ये अवस्था महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाची मुक्ती जी आहे ती सायुज्यता. भगवान परमात्मा स्वतःमध्ये आपल्याला मिसळून घेतो आणि ती मुक्ती भगवान परमात्म्यानं पुतणीला दिली. आणि म्हणून भगवान परमात्म्याला प्रेमानं शरण जावा अथवा द्वेषानं शरण जावा, भगवान परमात्मा आपलंसं केल्याशिवाय राहत नाही. 4 कारणं झाली महाराज. 5वं कारण आहे, तुम्ही आम्ही ज्यांना आपलं म्हणतो ती आपली आहेत का? हो, आपली आहेत का? नाही महाराज. बायको आपली आहे का? घरला जायचं आहे का? बायको आपली नाही. मुलगा आपला आहे का? मुलगाही आपला नाही. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोयर कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोयर सर्व राहिले तुटती लागे दोरे मेल्या मागे सर्व राहिले तुटती लागे दोरे गाण्या मायेचा बाजार गाण्या मायेचा बाजार नाही कुणाचे कुणी तुझे नये रे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंगल जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून अंगल जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून अंगल जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून अंगल जाशील एकला प्राण्या माझे म्हणून धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुना सर्व मिथ्या हे जाणूना शरण रे घा देवासी धनदारा पुत्र जन पिशुना सर्व मिथ्या हे जाणूना शरण घा देवासी. तुम्ही आम्ही ज्यांना आपलं म्हणतो ते आपले नाहीत महाराज. बायको आपली नाही, धन आपलं नाही, मुलगा आपला नाही, घर आपलं नाही. आपण कधी जाणार आहे हे सुद्धा माहिती नाही महाराज. का माहिती आहे? हो, मी ह्या दिवशी ह्या तारखेला जाणार आहे, कोणाला माहिती आहे का? माहिती नाही तर एवढी बोंबा आहे. कोरोना झाल्यावर लोक शानी होतील असं वाटलं होतं. तेवढंच 1 वर्षभर भक्ती मार्गाला लागली, पुन्हा विचार करायला लागली. पुन्हा जर असा प्रसंग आला तर आपल्याला दुसऱ्याच्या दारात जायला नको, गाहवलती मार पडायचं. अवस्था आहे महाराज, हा दोष आहे महाराज. जाऊ द्या. तुम्ही आम्ही ज्यांना आपलं म्हणतो ते आपली नाहीत महाराज. हे मी सांगत नाही. कुठपर्यंत आपले तुकोबराय सांगतात, जोवरी छळनगा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बागुल आजा पैसे विपरीत झाले तोची देह नोहे तुझ्या. जोपर्यंत हा देह पैसे मिळवतो, दादा माझा, काका माझा, आप्पा माझा, नाना माझा, सगळे माझे माझे म्हणतात. लहानांच्या पासून वृद्धांच्या पर्यंत मान आहे, का तर पैसेवाला आहे. पण ज्या वेळेला इंद्रिय मावळतात, म्हणजे डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकायला येत नाही, तोंडातून लाळ गळते, हातामध्ये काठी येते, त्यावेळेला आपलीच सुनबाई आपल्या नातवाला मांडीवरती थोपटून झोपवत असताना काय म्हणते, गप झोप, नाहीतर कोपऱ्यात कोण बसलाय? बागुल बोवा बसलाय. मग तुकोबराय प्रश्न विचारतात, कैसे विपरीत झाली तोची देह नोहे तुझ्या. मग आमचं असं का झालं? बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. ही अशी अवस्था आहे महाराज आमची. मग आपलं कुणीही नाही. एका भगवान परमात्म्याशिवाय या संसार सागरामध्ये आपलं कुणीही नाही. हे कधी कळलं? बैसता संतांची संगती, कळो आले कमळापती. आपले कोणीच नव्हते, निश्चय चित्ती दृढ झाला. एका भगवान परमात्म्याशिवाय आपलं कोण नाही. कधी कळलं? संतांच्या संगतीत बसल्यावर कळलं. तुम्ही आम्ही संगतीत कमी आणि पंक्तीला जास्त असतो. आज ज्या माऊलीने पंगत घातली, अतिशय गोड सुग्रास भोजन होतं, त्यांना आमच्या वतीनं धन्यवाद.
त्यांचं काही नाव मला माहिती नाही, पत्रिकाही माझ्यापर्यंत आलेली नाही, म्हणजे आत्ता बरं का, त्यांनी पाठवली होती पण मी नाव काय बघितलं नाही. पण खूप सुंदर जेवण, छान नियोजन केलं, तर धन्यवाद. संगतीमध्ये गेल्याशिवाय देव आपलाही कळत नाही म्हणाच. आणि मग संत महात्मे आम्हाला जाग करतात. उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्रजन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रे गा देवासी, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. 6वं कारण, माया कुणी निर्माण केली हो? माया कुणाची? मी एका गावामध्ये कीर्तनाला गेलो ना, असाच प्रश्न विचारला, म्हणलं माया कुणाची? ती म्हणली हंबीरा बापूची. असेल बिचारीचं नाव, काय करायचं. माया ही भगवान परमात्म्यानं निर्माण केलेली. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, काहा जगदाकार भासविला, सांभाळी सांभाळी आपुली माया, आम्हासी का भयभीत केली असे. भगवान परमात्म्यानं माया निर्माण केलेली आणि त्या मायेमध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही. तिन्ही काळामध्ये नाही, नाही आधी नाही अंती नाही अवसानी, नाही आधी अंती अवसानी, तिन्ही काळामध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही. मग त्या मायेपासून निवृत्त होता येत नाही. अगदी देव जरी असला तरी सुद्धा या सुखाकारणे देव वेढावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कशामुळं? मायेमुळं, संतांच्या वरच्या मायेमुळं. परावृत्त होता येतं, थोडंसं बाजूला जाता येतं, तीव्रता कमी होती. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? अविनाश करी आपुली आयसे, लावी मनापिसे गोविंदाचे. माया ही भगवान परमात्म्यानं निर्माण केलेली आहे. त्याच्यापासून परावृत्त व्हायचं असेल तर म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. आणि सगळ्यात महत्वाचं कारण, जीव जन्माला येतो, जीव हा जन्माला येतो. जन्माला येणं, संसाराला येणं चांगलं का वाईट हो? चांगलं आहे का वाईट आहे? जन्माला येणं चांगलं का वाईट? तुम्ही चांगलं आहे म्हणा, मी तुम्हाला वाईट कसं आहे ते सांगतो. तुम्ही वाईट म्हणा, मी तुम्हाला चांगलं आहे कसं ते सांगतो. जीवाचं मूळ, जन्माचं मूळ काय महाराज? नित्यपटाचा पहिला अभंग आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. जीवाच्या पाठीमागं मरेतोपर्यंत दुःखच आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. जीव आईच्या गर्भामध्ये स्थित झाल्यानंतर मांस मलमूत्राच्या विळख्यामध्ये अडकलेला असतो. ज्ञानोबराय सांगतात, मातेच्या उदर कोहरी, चोनी विष्टेच्या दातरी, उकडोनी नवमांसवरी, जन्म जन्मांतर. तोच जीव मांस मलमूत्राच्या विळख्यामध्ये अडकल्यानंतर देवाला प्रार्थना करत असतो, देवा मला एकदा वेगळं कर. एक वेळ करी याद खावे गाळे, एक वेळ करी याद खावे गाळे, एक वेळ करी याद खावे गाळे, एक वेळ करी याद खावे गाळे. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय
करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवुनी आठवीन पाया हा माझा नवस रात्रंदिवसही पांडुरंगा. देवा मला एकदा वेगळं कर. मग आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर जीव वेगळा झाल्यानंतर देवाची आठवण राहते का हो? पुन्हा काय म्हणते कवा उपजल्या बालकासी नाव नाही तयापाशी ठेविल्या नावासी ओ देत उठत असं. या देहाला नाव प्राप्त होतं. देहाला नाव प्राप्त झाल्यानंतर गची बाधा होती. मी अमुक अमुक आहे आणि मग देवाचा आपला संबंध संपतो. मग त्याच्या प्रारब्धानं आलेलं दुःख प्रारब्धानं आलेलं सुख आणि दुःख याचा मिलाप भोगत 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 जीवनाची अंतयात्रा होते. आणि शेवटी हा देह सोडून जीव निघून जातो. मुळात असताना जीव कसा आहे मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. नसलेल्या देहाला माझं म्हणतो म्हणून दुःखाचे कारण होतो. ही दुःखाची बाजू झाली. आता दुसरी बाजू ऐका. जीव जन्माला येणं चांगलं का आहे? बेलवडे आणि परिसरातील 40 उंदरांनी मिळून किती 40 उंदरांनी मिळून मांजराच्या गळ्यामध्ये विना घातला आणि पंढरपूरला दिंडी काढली. असं झालंय का हो? पुन्हा शक्य आहे का? नाही. का? याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. हा अधिकार भक्तीचा अधिकार फक्त या देहाला दिलेला आहे. महाराज मनुष्य जन्माला दिलेला आहे. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायचं सामर्थ्य तेवढं शक्ती कुठल्या जन्मामध्ये असेल तर केवळ आणि केवळ मनुष्य जन्मामध्ये. आणि म्हणून तुकोबराय सांगतात या जीवनाची परिपूर्णता कुठं आहे? या जन्माची सार्थकता कुठं आहे? विठ्ठलची एक देखणे या विठ्ठलची देखणी या विठ्ठलची एक देखणी या विठ्ठल की एक आल्याचे सार्थक विठ्ठल की एक विठ्ठल की एक अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखलिया. अवघिया संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. या जीवनाची परिपूर्णता सार्थकता भगवान परमात्म्याला बघितल्यानंतर त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर आहे. आणि हे सामर्थ्य या मनुष्य जन्मामध्ये. मग त्याच्या पुढे जाऊन मनुष्य जन्मामध्ये कर्माचे 3 प्रकार पडतात. प्रारब्ध संचित आणि क्रियामान. प्रारब्ध तुम्ही आत्ता जे भोगताय ते संचित तुमचे साठलेलं कर्म आणि क्रियामान तुम्ही जे करणार आहे ते कर्म. प्रारब्ध म्हणजे तुमचा आत्ता खर्च चाललाय तो. संचित म्हणजे बँकेतला बॅलन्स आणि क्रियामान म्हणजे तुम्ही कमवणार ते इन्कम. असे कर्माचे प्रकार आहेत. आता मुळात विषय असा आहे जीव जन्माला येतो कशासाठी? केले कर्म झाले त्याची भोगाले 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 उपजले ऐसे किती उपजले
तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नये मागोता जन्म नात्र हा आगा कर्मे जे उरावे तै सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. हा कर्म चांगला असेल भोग चांगला मिळणार, कर्म वाईट असेल भोग वाईट मिळणार. हे तुमच्या हातामध्ये नाही किंवा माझ्याही हातामध्ये नाही आणि देवाच्याही हातामध्ये नाही. का नाही? धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. देवाला विनंती आहे, पण त्याच्या पुढे जाऊन कर्म देवाला चुकलेलं नाही, पदरचं सांगत नाही. ज्ञानोबराय सांगतात परियसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सागर. कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीतादेवी. देवाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही, देवाच्या बापालाही चुकलेलं नाही. तुम्ही आम्ही तर सामान्य जीव आहे, आपल्याला कर्म चुकल का हो? नाही चुकणार. पण त्यालाही पर्याय सांगितलाय महाराज. कर्म चुकल कधी? आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलील ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी आहे कौतुक तुपा हे संचिताचे. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं प्रमाण आहे महाराज. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. आणि मगाच्या अभंगातला शेवट आहे बाप रकुमा देवीवरू विठ्ठल शरण केली कर्मे निवारी नारायण म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. अभंगाचं पहिलं चरण. मननिया चरण जावे मननिया चरण जावे मननिया शरण जावे मननिया शरण सर्व भावी देवासी. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. त्या भगवान परमात्म्याला सर्व भावानं शरण गेल्यानंतर, सर्व भावानं म्हणजे काया वाचा मन करो देवासी अर्पण. कायेनं वाचेनं मनानं ज्यावेळेला भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जाणार आहात त्यावेळेला भगवान परमात्मा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर नदी म्हणजे हा संसार सागर. आता हा संसार सागर तो भगवान परमात्मा तारून नेण्यासाठी समर्थ आहे. नवे नवे तो तारून नेतो. मग हा संसार सागर कसा आहे हो? संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ किंवा सुख नाही कोठे आली या संसारा वाया हाव भरी होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसारामध्ये सुखाचा विचार नाही महाराज. का विचार नाही हो? संसारामध्ये सुख का मिळत नाही? शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर प्राप्त गोष्टीचा आनंद नाही. नीट ऐका, प्राप्त गोष्टीचा आनंद नाही, पण अप्राप्य गोष्टीच्या पाठीमागे जीव धावल्याशिवाय राहत नाही. म्हणून संसारामध्ये सुख मिळत नाही. खिशामध्ये 100 रुपये आहेत
त्याच्यात समाधान नाही, पण त्या 100चे 1000 रुपये कसे होतील याच्या पाठीमागं जीव धावलेला आहे. पण तेच 100 रुपये कडेगावच्या स्टँडवर गावातलं कोणीही नाही, कडकडून भूक लागलेली आहे आणि तेवढ्यात एखादा तुमच्या गावातला माणूस तिथं आला आणि 100 रुपये दिले, जा काहीतरी खाऊन ये जा, त्याला त्याची किंमतच होऊ शकत नाही. महाराज, प्राप्त गोष्टीचा आनंद नाही, पण अप्राप्त्याच्या पाठीमागं जीव धावल्याशिवाय राहत नाही, म्हणून सुख मिळत नाही. एका गावामध्ये एक सद्गृहस्थ राहत होता. कीर्तन समजते का? सगळे ताट बसा जरा. हां, सगळे ताट बसा, म्हणजे मला कळलं नेमकं काय चाललंय. एका गावामध्ये एक सद्गृहस्थ राहत होता आणि त्याचा एक असा नियम होता की वर्षाला किमान 10 लोक घरामध्ये जेवायला घालायची, एक पंगत घालायची. मग कोरोनामुळे त्याला 2 वर्ष जमलं नाही पंगत घालायला आणि त्याच्या मनामध्ये सहज विचार आला, आपल्या घरी एक 10 लोकांची पंगत झाली पाहिजे. मग त्याच्या एकट्याच्या विचारानं चालणार नव्हतं, कारण स्वयंपाक ती करणार होती, तिला विचारायला पाहिजे. तो म्हटलं, माझ्या मनामध्ये असा विचार आहे की आपल्या घरामध्ये 10 लोकांचं जेवण करूया का? म्हणले, हो करूया, आनंदच आहे. म्हणले, 2 वर्ष जेवण चुकलेलं आहे, पंगत चुकलेलं आहे, करूया. म्हणले, तुम्ही जाऊन गावामध्ये आमंत्रण देऊन या, उद्या सकाळी 10 वाजता जेवायला बोलवा. म्हणले, घरामध्ये 3 माणसं, ही दोघं नवरा बायको आणि एक 2 वर्षाचं रांगणारं पोरग. हा गावामध्ये गेला, सगळ्यांना आमंत्रण दिलं, उद्या सकाळी 10 वाजता आमच्या घरी जेवायला या. हिनं रात्रभर जागून स्वयंपाक केला. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, जवळजवळ 13 ते 14 15 पदार्थ केले. महाराज, रात्र उलटून गेली, सकाळी 10 वाजले. ही 10 माणसं त्याच्या घराकडे आली. 3 खोल्याचं घर होतं, बाहेर कट्टा होता, कट्ट्यावरती बादली होती, बादलीमध्ये पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये तांब्या टाकला होता. कशाला? हातपाय धुवायला. ती लोक आली, हातपाय धुतले, हातपाय पुसत पुसत पहिल्या खोलीमध्ये आले. दुसऱ्या खोलीमध्ये बैठक होती, जिथं भोजनाची पंगत आहे, पानं तयार होती. ती लोक पहिल्या खोलीत आल्याबरोबर ते रांगणारं पोरग मधल्या खोलीत आलं आणि एका कोपऱ्यामध्ये त्यानं शरीर धर्म केला. कळतंय? मला अजून कळलं नाही, लोक निवडून आल्यावर असं का करतील? निवडून आल्यावर असं करतील? जाऊ दे, आपला तो विषय नाही. ती हुशार होती, तिनं तिथलीच एक बुट्टी उचललीन, पाटी उचललीन, त्या घाणीवरती घातली. महाराज, इकडं सगळी जेवायला बसले, प्रत्येकाचं केशवा माधवा झालं, सगळी जेवायला बसली. प्रत्येकानं शांत पद्धतीनं जेवावं का नाही? प्रत्येक जण शांतच जेवत होता. मग काय उड्या मारत जेवत नाहीत महाराज, जेवताना शांतच जेवतात. ताटामध्ये 14-15 पदार्थ आहे, सगळे जण जेवत आहेत, पण प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार आहे, हा पाठी खाली काय आहे? हेच संसाराचं दुःख आहे महाराज. ताटामध्ये 14-15 पदार्थ आहेत, तिकडे लक्ष नाही, पाठी खाली काय आहे त्याच्यावर दांडगण. मग उगाच मनातल्या मनात विचार केला. एकाच्या मनात आलं, बिचारी एकटीच आहे, 14-15 पदार्थ केलेत, रात्रभर जागलेली, एखादा राहिला असेल वाढायचा, असं मनाची समजूत. तर दुसऱ्याच्या मनामध्ये विचार आला, 14-15 एवढे चविष्ट आहेत. ती बघा तुमचं तुम्ही. प्राप्त गोष्टीचा आनंद नाही, पण अप्राप्ताच्या पाठीमागं जीव धावल्याशिवाय राहत नाही. शास्त्रातलं उदाहरण सांगायचं झालं तर रावणाला पत्नी किती होत्या? 80,000 स्त्रिया होत्या महाराज. पण एका अप्राप्य स्त्रीचं वर्णन ऐकलं. सीतेचे केस असे आहेत, सीतेचा बांधा असा आहे, सीतेचे डोळे असे आहेत. 80,000 स्त्रिया प्राप्त होत्या, भोगलेल्या होत्या, पण एका अप्राप्य स्त्रीचं वर्णन ऐकलं. कामातूर झालेला रावण दुःखासी कारण झाला. परिणामता रामायण घडलं महाराज. प्राप्त गोष्टीचा आनंद नाही, पण अप्राप्त गोष्टीच्या पाठीमागे धावल्यामुळं सुखास मुकला महाराज. मग असा असणारा संसार, या संसार सागरातून तारून नेण्याचं सामर्थ्य संतांच्या माध्यमातून भगवान परमात्म्यापर्यंत पोचायचं आहे. आणि त्या भगवान परमात्म्याकडे तेवढं सामर्थ्य आहे. हे स्वतः भगवान परमात्मा स्वतः सांगतात, येथ एक चिलीला तरली, जे सर्व भावे मज भजली, तया आईलीच थडी सरले माया झाळ. जे सर्व भावानं मला भजतात, जे सर्व भावानं माझी भक्ती करतात, ही मायाजाळ रूपीत पाणीच आटून जातं. आणि म्हणून तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आणि तो भगवान परमात्मा किती करुणावंत आहे, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. करुणावंत
तो भगवान परमात्मा किती दयाळू आहे, किती कृपाळू आहे. महाभारतातला प्रसंग आहे. कौरव आणि पांडव यांचं युद्ध सुरू झालं. कौरव आणि पांडव यांचं युद्ध सुरू झालं. सूर्योदय झाला रे झाला. रणशिंग वाजल्यानंतर युद्ध सुरू व्हायचं आणि सायंकाळच्या वेळेला सूर्यास्त झाला की युद्ध बंद व्हायचं. त्यावेळी ते धर्मयुद्ध होतं. मग एकमेकाला किती लागलं काय लागलं विचारायला जायचे. मला दुर्योधनाला कर्णानं दुर्योधनाचे कान भरले आणि भीष्माचार्य होते महाराज. कोण होतं? भीष्माचार्य. तुम्ही म्हणले आमचे सेनापती आहेत का त्यांचे सेनापती आहेत महाराज? रोज आमचं सैन्य जास्त मरतंय म्हटलं. हा, तुम्ही उद्याच्या उद्या राजीनामा द्या म्हणले. मी नवीन सेनापती बघतो कोण करायचं. वाईट वाटलं महाराज, कारण भीष्माचार्य सामान्य व्यक्ती नव्हती महाराज. भीष्माचार्यांचा इतिहास फार मोठा आहे. जगाच्या पाठीवर आपल्या वडिलांचं लग्न करणारा पहिला पुत्र कोण असेल तर तो गंगापुत्र भीष्म. अशी बरीच उदाहरणं आहेत आणि भीष्मांच्या अनेक प्रतिज्ञा सुद्धा आहेत महाराज. भीष्माने प्रतिज्ञा केली महाराज, उद्या सायंकाळपर्यंत सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निपांडवी करील. अशी प्रतिज्ञा ऐकल्याबरोबर सन्नाटा पसरला, मला शांतता पसरली. दररोज आपल्या यशाची गाथा वाचत येणारे पांडव शिबिराकडे येताना खाली मान घालून शांत डोक्यानं आले आणि आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती काळजीचं सावट होतं. काळजीचं सावट होतं आणि प्रत्येक जण विचार करू लागला महाराज, काय असेल काय असेल. द्रौपदीने विचार केला. दररोज हसतमुख येणारे पांडव, असं काय असेल, असं काय असेल. माहिती अंती कळालं महाराज, विचारांती कळालं. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे. मग मनोमन भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. भगवान परमात्मा जवळ आले. आता काहीतरी पर्याय काढला पाहिजे. द्रौपदीला बरोबर घेतलं. रात्रीची वेळ आहे, पायामध्ये चप्पल आहेत, चप्पलेचा आवाज येतोय. चप्पल काढून भगवान परमात्म्यानं आपल्या काखेमध्ये दाबली. कुणाची? द्रौपदीची. एवढा अधिकार असावा लागतो. आपलं चप्पल जर मंदिराच्या बाहेर असलं, चुकून जर माहिती असलं हे अमोल महाराजाचं चप्पल आहे, त्या मंदिरापासून पंचायतीपर्यंत फेकलं जाते. हे आपल्या चप्पलाचा अधिकार आहे. जाऊ द्या. भगवान परमात्म्यानं त्या द्रौपदीचं चप्पल घेतलं, काखेमध्ये दाबलं. कोपऱ्यात काय चाललंय बघा बरं. तिकडं नेमकं कीर्तनाला बसलेत का मोबाईल बघायला लागले ते सांगा. रोज असंच असते. जाऊ द्या, मला काय त्या विषयाशी घेणं देणं नाही. द्रौपदीचं चप्पल भगवान परमात्म्यानं काखेमध्ये दाबलं आणि भगवान परमात्मा चालू लागले. रात्रीच्या वेळेला भीष्माचार्यांच्या शिबिरामध्ये म्हणजे तंबूमध्ये, त्या काळचं शिबिर, रात्रीच्या वेळे फक्त दोघांना मुक्त प्रवेश होता. एक साधू संत आणि दुसरे पतिव्रता स्त्री. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्रौपदीला सांगतात, तिथं गेल्यानंतर तुला द्वारपाल अडवतील आणि विचारल्यावरती काय सांगायचं? मी कोण? तर मी पतिव्रता आहे म्हणून सांगायचं. हा कोण? हा माझा जोडराखी आहे म्हणून सांगायचं. शिबिरामध्ये द्वारपालांनी अडवलं. कोण? म्हणले मी पतिव्रता आहे. आज सोडलं. हा कोण? जोडराख्या. तू बाहेरच थांब म्हणले. देवाला बाहेर थांबवलं. भीष्माचार्य ध्यान अवस्थेमध्ये होते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं द्रौपदीला सांगितलेलं होतं की पदर असा घ्यायचा की तुझं तोंड भगवान त्या भीष्माचार्यांना दिसलं नाही पाहिजे आणि नमस्कार करताना फक्त बांगड्या वाजल्या पाहिजेत. मला वाटतं तेव्हापासूनच पद्धत चालू झाली काय कोणास ठाऊक. बांगड्या वाजल्या पाहिजेत. द्रौपदीने नमस्कार केला आणि बांगडी वाजल्याबरोबर भीष्माचार्य बघतायत. म्हणले कोण आहे? कोण असावी? कुणी का असेना हातामध्ये हिरव्या बांगड्या आहेत. काय प्रतीक आहे? हातामध्ये हिरवा चोडा, याचा अर्थ ती पतिव्रता आहे. आमच्या हिंदू धर्माचं जर सगळ्यात मोठी ताकद आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर देवांना सुद्धा जे जमलं नाही ते आमच्या माता माऊलीने अजूनही टिकवले. तुमच्या ऐकिवात कधी आहे का हो महाराज? तुमच्या ऐकिवात कधी आहे का किंवा वाचनात आहे का? सरस्वतीनं पार्वतीला दुर्डी सोडाय बुडवले आहे का? नाही. किंवा लक्ष्मीनं पार्वतीला हळदी कुंकवाला बोलवले नाही. ह्याचनी विचारा. अक्कासाहेब कुठं? खालच्या आळीला. का? हळदी कुंकवाला. हा मान अजूनही त्यांनी टिकवलाय महाराज. ही आमची हिंदू संस्कृती आहे.
हे आमच्या माता माऊलींनी संस्कृती टिकवलेली आहे. कुणी का असे ना ती पतिव्रत आहे. सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. द्रौपदी म्हणले ह्या जन्मात का पुढच्या जन्मात? म्हणले द्रौपदी तू? होय म्हणले मीच. ही बुद्धी तुझी नाही म्हणली, तुला हिथं कोणी आणलं? ते म्हणले मला ज्यांनी हिथं आणलं ते माझे जोडे घेऊन बाहेर उभा राहिले. भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये घळघळ घळघळ पाणी आलं. योगी जपी तपी श्रेष्ठी आयुष्यभर ज्याची साधना करतात, एकदा त्या भगवान परमात्म्यानं बघावं, दर्शन द्यावं म्हणून त्या भगवान परमात्म्यानं तुझे जोडे उचलावे. किती मोठा कृपा आहे, किती मोठी भक्ती आहे तुझी, किती कृपा आहे त्या भगवान परमात्म्याची. पळत येऊन भगवान परमात्म्याला मिठी मारली महाराज. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. त्या भगवान परमात्म्याला अनंत नाव आहेत, अनंत रूप आहेत, अनंत वेशे अनंत रूपे. देखीला म्या त्या कैसे बापरकुमा देवीवरी खून बांधली कैशी. त्या अनंत नावाच्या भगवान परमात्म्याचं अनंत हे सुद्धा एक नावच आहे. आणि असा अनंत परमात्म्याचं नाव आपण सुद्धा अनंत पद्धतीने उच्चारायचं आहे. सगळेजण ताट बसा, सगळे ताट बसा, डोळे बंद करा. भगवान परमात्म्याची, भगवान पांडुरंग परमात्म्याची मूर्ती डोळ्यासमोर आणा. 2 मिनिटं फक्त भगवान परमात्मा कीर्तनामध्ये उपस्थित असतात. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, म्हणून कीर्तनामध्ये देव असतो. तेथे असे देव उभा, कैसी समचरणाची शोभा. साक्षात भगवान परमात्मा पांडुरंग उपस्थित आहेत. डोळे बंद करून मनापासून त्या भगवान परमात्म्याचं भजन करूया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जाऊ द्या. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे साक्षी आले तेम्या केले प्रगट, किंवा तरीच केले प्रगट. साक्षी येणं म्हणजे प्रचिती येणं किंवा अनुभव येणं. प्रचिती 3 प्रकारच्या आहेत. एक आत्मप्रचिती आहे, 2 शास्त्रप्रचिती आहे आणि 3री गुरुप्रचिती आहे. आत्मप्रचिती म्हणजे स्वतःला आलेले अनुभव. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजेरी, हृदयी मंदिरी स्मराकारी. आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गे आत्मप्रचिती आहे. मला स्वतःला आलेला अनुभव. परमार्थ 2 प्रकारचा, एक भोगाचा आहे आणि एक त्यागाचा आहे. प्रचिती आहे, आत्मप्रचिती. भोगाचा परमार्थ येर बहुत जोडी ती किरटी, जयाची भजने भोगासाठी, अशा तिमिर दृष्टी विषय अंध झाले. त्यागाचा परमार्थ येत विचारोनी अहंकार सांडीजे, तरी अस्तीच वस्तू होईजे, आपुली स्वस्ती सहजे आपण केली, आत्मप्रचिती आहे. 2 शास्त्रप्रचिती. आपला हिंदू धर्म शास्त्राच्या आधारे चालतो. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणे विचारोनी. किंवा ज्ञानोबराय सांगतात, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, जे घेवावी न ते घेवावी विषयी विरू म्हणतात. शास्त्र सांगते ना
हे औषध तुला आत्ता कडू वाटते पण तुझ्यासाठी चांगलं आहे, घेतलं पाहिजे. हां, राज्य आहे पण पुढं धोका आहे. गवताच्या काडीप्रमाणे त्याग कर, गवताप्रमाणे त्याग कर केला पाहिजे. 2 प्रचिती झाल्या. तिसरी जी प्रचिती आहे ती गुरु प्रचिती आहे. ज्ञान कुठे मिळतं? बाजारात मिळत नाही, गुरूंच्या जवळ ज्ञान मिळतं. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजयसे. मग ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? गुरूंच्या जवळ गेलं पाहिजे. मग गुरु काय करतात? गुरु दाविली या वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, धोनी मळकटा बुद्धीचा तेने. हां, मग उगच ज्ञान मिळत नाही. आम्ही सगळी महाराज मंडळी पंढरपूरला जात असताना आमच्याकडं प्रत्येकाकडे 1-1 रुपये कमी होता. कंडक्टर म्हणला, तुम्ही जरी महाराज असला तर मी शासनाचा महाराज आहे, 1 रुपये तुम्हाला द्यावंच लागेल, नसेल तर खाली उतरा, नाही तर मला घरला घालवशील. मग महाराज मंडळी असून रुपयासाठी पंढरपूरला जाऊ शकत नाही. मग ते ज्ञान फुकट मिळेल का? नाही महाराज. काय करावं लागेल? 4था अध्याय 34वा श्लोक, तद्विद्येन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ज्ञानम ज्ञानीस्तत्वदर्शिना. ते ज्ञान पै गाभरवी जरी मणियाती अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरटा ते तर सेवा हा दारवंटा. स्वाधीन करी सुबटा ओळगुनी तनुमनु जीवे चरणासी लागावे. अगर्वता करावे दास्य सगळ मग अपेक्षित जे आपुले सांगितले तेही पुसिले. जेने अंतःकरण बोधले संकल्पनाई. तनानं मनानं गुरूंची सेवा केल्यानंतर ते ज्ञानाचं घर आहे, त्यांचा हुंबरटा सेवेनं झिजवला पाहिजे. आणि मग त्यांची एकदा कृपा झाली, तुम्हाला जे अपेक्षित आहे तेही सुद्धा आणि जे अपेक्षेच्या पुढे आहे ते सुद्धा तुम्हाला अंतःकरण बोधले संकल्पना आहे, संकल्पाच्या पुढचं देतील. मग हे ज्ञान मिळाल्यानंतर ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल जै गुरुकृपा होईल. जै मोह अंधकार जाईल तै गुरुकृपा होईल पार्थागा. मोह अंधकार गेल्याशिवाय गुरुकृपा होत नाही. आमचा मोह अंधकार जात नाही आणि आमच्या गुरुकृपा होत नाही, कारण आम्ही सेवाच करत नाही गुरूंची. मोह अंधकार जात नाही म्हणून गुरुकृपा होत नाही आणि गुरुकृपा होत नाही म्हणून मोह अंधकार जात नाही. एका गावामध्ये एक तरुण मुलगा होता, त्याचं लग्न ठरत नव्हतं. समाजातला आत्ताचा ऐरणीवरचा विषय आहे, लग्न ठरत नाही. त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही महाराज. का ठरत नाही ते काही मी सांगायला आलो नाही, पण मला जर कोणी विचारलंच लग्न का ठरत नाही, एका वाक्यात उत्तर, फाजील अपेक्षेमुळे लग्न ठरत नाही, संपला विषय. मग त्या मुलाचं लग्न ठरत नव्हतं आणि दैवयोगानं त्याच्या अपेक्षेपेक्षा सुंदर मुलगी त्याला मिळाली. इतकी सुंदर मिळाली, त्याची अपेक्षेपेक्षा सुंदर मिळाली. मग इतकी सवय झाली, जेवताना बायको समोर, शेताकडे गेला बायको गाडीवर, बाजारात गेला बायको बरोबर, जिकडं जाईल तिकडं बायको बरोबर. इतकी सवय झाली, इतकी सवय झाली. त्याच्या कर्मधर्म संयोगानं त्याची बायको वारली. एखाद्याची मरू नये, मेल्यानंतर जोड फुटल्यावर काय त्रास असतो जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. मग ते डोक्यावर परिणाम झाला त्याच्या. तिकडनं आली काय, धुणं धुत्या काय, जेवाय वाढत्या काय, असंच घरात करायला लागलं. घरातली म्हणली याचा जरा स्क्रू ढिला झाला, ह्याला दुरुस्त केला पाहिजे म्हणून डॉक्टरांच्याकडे नेलं. डॉक्टर म्हणले दुरुस्त होईल, पण हे काय केलं पाहिजे, ह्याला एक पर्याय म्हणले. काय केलं पाहिजे, ह्याचं दुसरं लग्न केलं पाहिजे म्हणून. आता मला सांगा, चांगल्या माणसाचं लग्न होईना, वेड्याचं लग्न होईल का? नाही होणार. जसं वेळ गेल्याशिवाय लग्न होत नाही आणि लग्न झाल्याशिवाय वेळ जात नाही, तसं जै मोह अंधकार जाईल तै गुरुकृपा होईल पार्थागा. या गुरुप्रचिती आहेत म्हणून शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती या 3 प्रचित्या तुकोबराय म्हणतात आल्या. म्हणून तुका म्हणे साक्षी आले तेम्या केले प्रगट, किंवा तरीच केले प्रगट. ज्या संतांच्या कृपेमुळं बोलवते झाले, उभारीला ध्वज 3 लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम
पावे देवासी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा, तुका म्हणे साक्षी आले ते म्या केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पमतीनं श्री गुरूंच्या कृपेनं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलता बोलता एखादा अपशब्द गेला असेल, कुणाचं मन दुखावलं असेल तर तो माझा मला शब्द परत करा. झालेली सेवा माझी गुरुवर्य हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय ज्ञानसागर गुरुवर्य सतीश महाराज कासार पलुसकर जे शिक्षक आहेत त्यांच्या चरणी, तुम्हा उपस्थित सर्व संत सज्जन माईबापांच्या चरणी, माझे पवित्र आई वडील, माझे आजोबा कीर्तनकार होते महाराज श्री गुरु भगवान ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या चरणी, तुम्हा सर्व गुणीजन कलाकारांच्या चरणावरती, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागाचं वैभव जे आहे ते गाथामूर्ती भाऊसो महाराज या पारायणाचे व्यासपीठ चालक आहेत. आपल्या भागाचं वैभव आहे, गाथा कंठस्थ आहेत. माझी एक प्रामाणिक अपेक्षा होती की भाऊसाहेब आज कीर्तनाला पाहिजे होते, कारण अभ्यासू माणसं आणि ज्ञानी माणसं जी असतात, कीर्तनकाराला किती येतं किती पाटा ह्याच्यापेक्षा ज्ञानी माणसांच्या समोर सेवेला उभा राहणं म्हणजे आपल्या ज्ञान तपासणीचा आरसा असतो, याच्यासाठी ते पाहिजे होते. एक प्रामाणिक अपेक्षा होती. असो, झालेली सेवा त्यांच्याही चरणी समर्पित करतो. या कीर्तन सेवेसाठी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी द्यावली, अतिशय उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, त्यांनाही धन्यवाद. आमचे परम मित्र असणारे भक्ती चॅनेल, त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनेल आहे संत सेवा हरीचा कावा, तेही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे विनेकरी मित्र आहेत, चोपदार महाराज आहेत. तुम्ही म्हणणार घे सगळ्यांची नावं, आम्ही जर 2 तास बसलो नसतो तर पुन्हा पुढं बोलला असतात. अतिशय गोड, ज्यांचा मृदंगावरती हात छाप आणि थाप आहे. महाराज आपलं नाव? संजोग कदम महाराज, अतिशय गोड मृदंग वाजवलात. थोडीशी टाळ भरपूर असते तर मलाही नाचण्याचा आनंद मिळाला असता, पण नाचलो नाही, तेही बरं झालं. का बरं झालं ते आता इकडे बघून समजते महाराज, जाऊ द्या. पहिलीपासून सदृढ बालक नंबर सोडलेला नाही, त्याच्यामुळे जाऊ दे, तो विषय जाऊ दे. झालेली सेवा पुन्हा एकदा तुम्हाला सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आता ज्यांनी सेवेला बोलवलं, खरं तर तुकोबरायांचा अभंग आहे, नरस्तुती आणि कथेचा विक्रा. हे घडो नेऊ, हे नको दातारा घडो देऊ. त्यामुळं आमचे ज्यांनी बोलवलं त्यांनाही धन्यवाद. आणि दुसरी एक सूचना महाराज, विनंती वजा सूचना, पारायणाला आपल्या 3 तप पूर्ण होऊन 4थ्या तपाकडे वाटचाल आहे, म्हणजे 37वं वर्ष सुरू आहे. माझी एक प्रामाणिक अपेक्षा, मी जाईल तिथं सांगत असतो, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात या महाराजांच्या प्रमाणाप्रमाणे गावामध्ये जे काही तरुण असतील, आता सगळीकडेच अशी अवस्था आहे महाराज, काही दिवसानं पारायणं चालतील का नाही असं वाटते, पण तसं होणार नाही. कारण अजूनही भाऊसाहेबांच्या सारखी माणसं आहेत, तोपर्यंत खंबीर आधार आहे. तर गावातल्या तरुण वर्गानं ह्याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे, आणि जे संयोजक मंडळ आहेत त्यांनी त्यांना काहीतरी जबाबदारी दिली पाहिजे. गावची भजनी मंडळ का बंद पडली त्याचं कारण सांगतो. माझं गाव ढवळी, श्री क्षेत्र ढवळी, आम्ही परंपरेची माणसं आहे. आमचे भानदास गुरुवारी भानदास महाराज ढवळीकर वैकुंठवासी 17 वर्ष पालखी सोहळ्याचे अध्यक्ष होते, फडकरी दिंडी समाज संघटनेचे. आता त्यांचे नातू आहेत देवीदास महाराज ढवळीकर, पालखी सोहळ्याचे सदस्य आहेत. आमच्या गावामध्ये संजीवन समाधी बोधले महाराजांची. आता माझ्यासमोर आलेले आमचे शुभम महाराज प्रवचनकार आहेत. अशी ह्या वयाची जवळजवळ 40-45 पोर आहेत आमच्यात. एकच पारायण मोठं असतं. तरुण वर्गाने याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आमच्यातली भजनी काय करतात, लहान लेकरू आहे, टाळ जरी चुकला, आज नाही उद्या नाही परवा, ते शिकल हळूहळू, त्याला संधी देतात. बाहेरच्या गावात गेलं, मी पोरांना विचारलं, कीर्तन झाल्यानंतर बरीच पोर आली, महाराज तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण आमच्या गावातलं ही म्हातारं ती लईच खवाट आहे हो. का ते मी एकदा टाळ वाजवाय गेलतो आणि ते का बस ते मग ते तुझा टाळ तुझी माळ तुझं तू गोंधून घ्यायचा म्हणते. असं न करता ते जवळ कशी येतील, कारण हे संप्रदाय म्हणजे उद्याच्या तरुण पिढीसाठी उद्याचं भविष्य. जर तुम्हाला आयुष्यात सुख आणि समाधान कोण देत असेल आणि कोणी देणार असेल तर ते खात्रीनं फक्त संत साहित्य आणि संत विचारच देणार आहेत, आणि ते टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आत्ता कीर्तन हा सुद्धा एक व्यवसाय होऊन बसलेला आहे महाराज. आता त्याच्यासाठी मी जास्त बोलणं गरजेचं नाही, कारण व्यासपीठावर जे महाराज आहेत ते तेवढ्या ताकदीचे आहेत, ते तुम्हाला सांगतील.
जाऊ द्या, पण तरुण वर्गानं थोडंसं लक्ष देऊन पारायणामध्ये सहभागी व्हा. होता होईल तेवढं माता माऊल्यांनी या पारायण सोहळ्यामध्ये जितका काही सहभाग नोंदवता येईल. किती दिवस आहे तो? 7 दिवस आहेत. 7 दिवस थोडंसं आपण एखाद्या वेळेला माहेरला जाताना किंवा कुठल्या तरी पाहुण्याच्या गावाला जाताना जेवढा वेळ काढतो तसाच 7 दिवस तसाच वेळ काढायचा. जीवनातला आनंद आपण कधी जाणार आहे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे जितका काही वेळ मिळेल तेवढा भगवान परमात्म्याच्या चरणी त्याचं नामस्मरण करा. वारकरी संप्रदायासारखा सोपा संप्रदाय नाही महाराज. देवानं सांगितलं नाही सगळं सोडा माझ्या मागं लागा. आपला काम धंदा बघून हाती काम मुखी नाम, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. वारकरी संप्रदायासारखा सोपा संप्रदाय नाही. भगवान परमात्म्याचं मनापासून नामचिंतन करा. होता होईल तेवढी सेवा करा. आणि या पारायणासाठी ज्यांनी संत पंगत दिली, अर्थदान दिलं, जे काही सहकार्य केलं त्या सगळ्यांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. बोलणार आहे का? विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले कुडी वाकुडी बोंदरी करा क्षमा परत महाराज तुम्ही नाही